त्याच वेळेला त्यांना मदत करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मुंबईचे आणखीन एक पंच सागर मोरे, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला प्रशांत देसाई हे अंबरनाथचे पंच देखील पाहायला मिळतील. जेपी पॅनल महाराष्ट्र यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये या स्पर्धेला शिस्त आणण्याचं काम केलं जात आहे. सहा षटकांची पहिली लढत, 5व्या दिवसातील पहिला सामना. 4 दिवसांमध्ये जर आपण पाहिलात तर 4 विविध संघ आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी सचिन करकरेचा संघ, तर दुसऱ्या दिवशी डीजे बाळा यांचा संघ. यस लेट्स प्लेचा इशारा येतोय पण अभय पाटोळे सरांचा. पहिला बॉल गोलंदाज अथर्व भोगटेचा, स्ट्रायकर यांकडे समीर महाडिक करिता. पहिलाच बॉल खोलात हाताळला सेन्सिबली समोरच्या दिशेने केतन भोसतेकरकडे चेंडू ट्रॅव्हल होईल, तद्वर घेतली गेली पहिली धाव. धावफलकावरती धावांचा श्री गणेशा. माणगाव प्रीमियर लीगच्या 5व्या दिवसातील पहिली धाव समीर महाडिकच्या खात्यावरती लागली जाते. ऐबालजाई स्पोर्ट्सचा आयकॉन कर्णधार समीर महाडिक, वन ऑफ द सेन्सिबल क्रिकेटर. विहुले गावाला बिलॉंग करत असताना गतवर्षी अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी आणि त्याच मोबदल्यामध्ये आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये. आपटलेला बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या एज कडे लागल्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग वरती स्वतः मला वाटते यष्टीरक्षक वेगानं बॉल वरती येतील, चेंडूला गॅदर करतील, तदवर घेतली गेली एक धाव धावफलकावरती वधारेल. खातं उघडलं जाईल अजिंक्य करकरेचं. पहिली धाव धावफलकावरती त्याच्या येत असताना सांघिक धावफलक 2 वरती. यावेळीचा बॉल पुढे हाताळला, अपिश खेळण्याचा प्रयत्न समीर महाडिकचा पाहायला मिळाला जरूर, परंतु वेगानं बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता, पहिला डॉट बॉल यावेळेस गोलंदाज अथर्व भोगटेचा पाहायला मिळतोय. यावेळीचा बॉल पायाकडे हाताळला, स्क्वेअर लेगला बॉल अडवला जाईल, तदवर घेतलेली एक धाव धावफलकावरती वधारती आहे. धावफलकावरती 3 धावा होताना पाहायला मिळतात. अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला केलाय, प्रहार चेंडू धाडलाय सीमा पार. माणगाव प्रीमियर लीगच्या 5व्या दिवसातला पहिला षटकार. माणगाव प्रीमियर लीग, माणगाव प्रीमियर लीग. थँक्यू डीजे मास्टर. पहा तुम्ही रिप्ले मध्ये खूप खाली बॅकलिप नेली होती आणि वेगानं बॅट फिरवली. 6 धावा आल्या. यावेळीचा बॉल फुल टॉस, वेगानं कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं, फेकी चांगली, कलेक्शन खराब, बाल बचावलाय बॅटर. यावेळेस एक धाव चोरताना एक धाव जरूर वधारली, परंतु अजिंक्यच्या जीवाची धाकधूक देखील तेवढीच वाढली होती. षटकार आल्यानंतर जर तो धावबाद झाला असता तर यापेक्षा मोठा अपघात त्याच्या करिअर मधला पाहायला मिळाला नसता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा होताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी, त्याच वेळेला चांगली फलंदाजी. इक्वली चांगलं क्रिकेट पहिल्या षटकामध्ये दोनही संघांकडून आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस मात्र केतन भोसतेकर आपल्या गोलंदाजाच्या जवळ येतोय. दुसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना गोलंदाजी मार्क वरती जर पाहिला तर गोलंदाज कार्तिक टेंबे येताना पाहायला मिळतील. कार्तिक टेंबे. त्याच वेळेला जर पाहिलात तर अथर्व भोगटेची खूप चांगली गोलंदाजी राहिली. एक षटकाराचा अपवाद वगळला तर अजूनही इको आहे त्याला. एक षटकाराचा अपवाद वगळता खूप चांगली राहिली गोलंदाजी, परंतु एक षटकार जो आला अजिंक्य करकरेच्या बॅट मधून त्यानं काय झालं तर दुहेरी आकड्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचला. बालजाई स्पोर्ट्स लोणेरेचं पहिला बॉल कमी गतीने टाकला, ओळखलं, गॅप मोठा होता, केवळ दिशा दाखवली, गोळीच्या वेगाने चेंडू झालाय परार. आलाय एमपीएल चौकार.
थँक्यू. तुम्ही ऑन स्क्रीन जर अजिंक्यची फलंदाजी पाहत असणार तर त्याची बॅटिंग करण्याची पोझिशन थोडीशी वेगळी आहे. त्यानंतर बॅट पकडण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. एक वेगळ्या पद्धतीचा स्टान्स आहे. त्याच वेळेला जर त्याची बॅट पकडण्याची पद्धत जर पाहिलात तर थोडीशी वेगळी आहे. डावा हात खाली आणि उजवा हात वरती अशा पद्धतीची एक थोडीशी वेगळ्या पद्धतीची फलंदाजीची पद्धत आहे त्याची, परंतु उपयुक्त आहे आणि परिणामकारक आहे. यावेळेचा बॉल स्विच हिट, क्या बात आहे, अगदी बरोबर टिक केलाय. गॅप मधून चेंडू जमिनीला घासत पुसत साठत झालाय परार. MPL चौकार. मधली आवाज घुमतय रायगड मध्ये, षटकार चौकार माणगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळा थँक्यू डीजे मास्टर. तुम्ही जर मैदानामध्ये लवकर आला असाल ना तर तुम्ही अजिंक्य करकरेला खेळपट्टीवरती जाताना पाहिलं असेल. तो मैदानामध्ये आल्या खेळपट्टीवरती गेला. खेळपट्टी काय सांगतेय हे त्यानं जवळून ऐकलं आणि म्हणून काय फलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळते. यावेळेचा बॉल खोला तरी सुद्धा खोदून काढला समोरच्या दिशेने. वा, जबरदस्त, देखणा, दर्जेदार, डौलदार, लगातारचा तिसरा MPL चौकार. नाही साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार माणगाव मध्ये आवाज घुमतय रायगड मध्ये. निश्चितच षटकार चौकार माणगाव मध्ये आणि आवाज रायगड मध्ये घुमणारच आहे. कारण या आमच्या नव्या दमाच्या खेळाडूंचा खेळाचा क्लास आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बहरतोय. अजिंक्य करकरे मैदानाच्या आतमध्ये लगातारच्या 3 चौकारांवरती 3 चेंडूंवरती 3 चौकार येताना पाहायला मिळत आहेत. आता इथून कार्तिक टेंबेवरती थोडंसं दडपेन पाहायला मिळत आहे. कार्तिकचा पुढचा बॉल यावेळेस बॅट ऑन साइडला, डीपमध्ये खेळाडू आहे तो बनेल दर्शक झाले दिवाने. लगातारचा 4-4-4-4 चौकार. मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. थँक्यू डीजे मास्टर. स्टार्स तुम्ही रात्री आकाशात पाहिले असतील, परंतु स्टार्स तुम्हाला मैदानावरती पाहायचे असतील ना तर या मैदानावरती ज्या ठिकाणी अजिंक्य करकरेचा खेळ पहा. 7 बॉल आणि 24 धावांवरती तो खेळतोय. आतापर्यंत लगातार 4 बॉल वरती त्याच्या बॅट मधून आले 4 चौकार. केतन भोसलेकरकडे पर्यायच नव्हता. मरता क्या न करता असं म्हणतात ना. केतन स्वतः लॉंग ऑन वरून आता 30 यार्ड सर्कल मध्ये आलाय गोलंदाजाच्या जवळ, कारण हे करणं गरजेचं होतं. त्याच्या गोलंदाजाला थोडंसं मनोबल वाढवणं गरजेचं होतं. त्याकरिता तो मैदानामध्ये आतमध्ये आला. यावेळेचा बॉल ऑन साइडला, पुन्हा एकदा अपिश केलेत. यावेळेस चौकार नाही तर पाहायला मिळेल अजिंक्यच्या बॅट मधून आलेला MPL षटकार. माणगाव तालुक्याचं जिल्ह्यात थँक्यू. दादाची. थँक्यू डीजे मास्टर. थोडीशी कमी संधी देईल कारण मैदानाच्या आतमध्ये डीजे पेक्षा अजिंक्य जास्त वाचतोय. 8 बॉल मध्ये 30 धावांवरती तो जाऊन पोहोचला. नागावच्या खेळाडून काय कमालीची फलंदाजी यावेळेस. ओह, क्या बात आहे. मी पुढे येऊन सुद्धा अपिश खेळू शकतो. या षटकातला पाचवा चौकार. खडखड वाजतंय नाणं माणगाव तालुक्याचं जिल्ह्यात. केसरकरांच्या निलेश दादाची खेळाडूंना मोठी साथ. फलंदाजांच्या गोलंदाजांच्या पाठीवर त्याच. थँक्यू डीजे मास्टर. तर चला या षटकानंतर आपण सन्मानाकडे वळतोय, ज्या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष राहुलजी बक्कम आणि उपाध्यक्ष बाळादादा यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. आपल्या महाराष्ट्र दलामध्ये नवी मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेले नवी मुंबई पोलीस सोसायटीचे चेअरमन आदरणीय विकासजी देवरे साहेब आणि त्यांच्यासोबत राजेशजी मांजरे साहेब, आपण दोघांनाही मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपला केला जातोय सन्मान. त्याचबरोबर नरेशजी सत्वे आपणही यायचंय. विकासजी देवरे आज नवी मुंबईहून खास ही स्पर्धा पाहायला आलेत. मला वाटतं देवरे मेजर आठवले की आम्हाला सातारा विभागातील आमचे हे नाशिकचे आहेत, परंतु देवरे मेजर एक आमचे सातारा विभागातील एक माऊली म्हणून आहेत. ते देखील नवी मुंबई परिसरामध्ये राहतात. मेजर आपण या ठिकाणी आलात, आपल्या देशसेवेतून वेळ या क्रिकेटकरिता आपण दिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याकरिता आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. समवेत राजेशजी मांजरे आपले देखील आभार व्यक्त करतो. नरेशजी सत्वे, आदरणीय नरेशजी सत्वे
आपण देखील यायचंय, आपला देखील सन्मान होणार आहे. माऊली आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय नरेशजी सत्वे आलेत व्यासपीठावरती, त्यांचा आपण सन्मान करतोय. आदरणीय राहुल दादांच्या शुभ हस्ते ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकताय, त्यांचा देखील सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. उपाध्यक्ष बाळादादा यांच्या शुभ हस्ते अथर्व भोगटे आले आहेत तिसऱ्या षटकामध्ये. थँक्यू. आई बालजाई स्पोर्ट्सला पाठी राखा म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिले आदरणीय नरेशजी सत्वे, आपले देखील मनपूर्वक स्वागत आहे. चला मॅचकडे जाऊया. ज्या ठिकाणी 2 षटकानंतर जर पाहिला तर 36 धावा धावपलकावरती लागल्या होत्या. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव समीर महाडिकने घेतली. समीर महाडिक याकरिता ओळखला जातो, सेन्सिबल क्रिकेटर त्याला का म्हटलं जातं हे त्याने दाखवलं, कारण त्याला माहिती आहे माझ्याकडे अजिंक्य नावाचा हुकुमाचा एक्का अगदी बोलतोय. यावेळचा बॉल वेगाने आला, तसाच वेगाने पाठवण्याचा प्रयत्न अजिंक्य करकरेचा फसला. अथर्व भोगटे झेलच्या खाली, टिपला गेलाय, झेल संपलाय. अजिंक्य करकरेचा खेळ मित्रा, नाराज हताश निराश व्हायची काहीच गरज नाहीये. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात अजिंक्य करकरेच्या या बॅटिंग करिता. पहिल्या विकेटचं पतन. नावानं जिल्ह्यात खण खण वाजतय नाण माणगाव तालुक्याचं जिल्ह्यात. केसरकरांच्या निलेश दादाची खेळाडूंना मोठी साथ. लगातारचे 5 चौकार जे अजिंक्य करकरेच्या बॅटमधून आले होते त्याकरिता संघमालक आदरणीय शरदजी कासरेकर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले. मॅच संपल्यानंतर आपलं बक्षीस कलेक्ट करून घेऊन जायचंय. आमचे स्कोरर मित्र समीर पवार यांचं मी कौतुक करेन, कारण एकाही खेळाडूचं बक्षीस त्याने वाया जाऊ दिलं नाही. मला आठवतंय दुसऱ्या दिवसामध्ये माझं 500 रुपयाचं बक्षीस होतं, ते थोडंसं मिसअंडरस्टँडिंगमुळे इकडे तिकडे झालं होतं, परंतु 2 मॅच संपल्यानंतर ते बक्षीस माझ्यापर्यंत पोहोचलं. त्याकरिता आपण कौतुक करूया समीर पवारचं. थँक्यू समीर, खूप चांगलं काम आपण करताय गुणलेखकाचं. यस डेफिनेटली पैसे जमा झाल्यावरच मला वाटते अनाऊन्स होणार आहेत. हा म्हणजे ओके ओके ओके, म्हणजे अगोदर तुम्ही बक्षीस लावू शकत नाही, नंतरच. थोडक्यात तेच झालं की कॅश तुम्ही जमा केल्यावरच ते लागू होणार आहे असं म्हणायला काही देखील हरकत नाही. आमच्याकडे देखील असाच रूल आहे, कारण खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षकांना पैसे लावायचे असतात आणि मग अशा वेळेला समालोचन करणं फार कठीण होतं. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. डावकुऱ्या हाताचा फलंदाज ॲट 1 डाऊन तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता सिद्धेश कोरपे आलेत. त्याला मारा करतील अथर्व भोगटे. पहिलाच बॉल खोलात हाताळला, वेगानं बॅट समोरच्या दिशेनं चाललाय. चेंडू लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करेल. मला वाटतं त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. एकेरी धावेने धावपलक वधारलं जातंय, धावपलक पोहोचलं जातंय 38 या आकड्यावरती. मला आजही आठवते रविवारच्या दिवसामधला तो सामना जो खेळला गेला होता राजे ग्रुप सुपर किंग्ज आणि त्याच्या विपक्षामध्ये सोनभैरव खांदाड. 2 षटकामध्ये राजे ग्रुप सुपर किंगने 32 धावा केल्या होत्या आणि त्यानंतरच्या 4 षटकांमध्ये केवळ आल्या धावा त्या 22. तिथून मॅच टर्न झाली. असं काय होतंय का मैदानामध्ये हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. परंतु गोलंदाजी अथर्व भोगटेची चांगली, बॅटची कडा, चाललाय चेंडू मागे, शॉट थर्ड मॅनला, फ्लाय स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली. आता प्रशांत देसाई सरांना इथं मला वाटते ऍक्शन मध्ये आणलं जाईल. निश्चितच आहे. रिव्ह्यू कॉल केलाय तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये. यावेळेस मात्र निर्णय धाडलाय अंबरनाथचे प्रशांत देसाई सर. यावेळेस मात्र इन ऍक्शन आपल्याला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेने पाहायला मिळतील. चांगलं कलेक्शन, चांगली फेकी, थोडा लेझी पळाला बॅटर, बॅट ग्राउंड केली नाहीये अजून देखील. तुम्ही फ्रेम मध्ये पाहिलात तर क्रिस्टल क्लिअर. यावेळेस मात्र निर्णय आपल्या समोर येत असताना पंचांना जास्त वेळ घेता येणार नाहीये. प्रशांत देसाई सांगतायत इट्स OUT, आउट, विकेटचं पतन. लेझिली पळाला आणि बॅट ग्राउंड करण्याचं जे बेसिक आहे ते सुद्धा पाहायला मिळालं नाहीये. आणि प्रशांत सर त्यामुळे की काय बॅटरला सहजरित्या इथे आपला गडी बाद म्हणून गमवावा लागलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतील फलंदाजी करण्याकरता इन ॲट नंबर 4. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने सांगितलं की मी भारताकरिता 4थ्या नंबरवर फलंदाजी करताना देव पाहिलाय. तो देव म्हणजे दुसरा कोणी नव्हे तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा 4था नंबर फलंदाजीतला आख्यायिका राहिली त्या क्रमांकावरती. आणि खऱ्या अर्थानं
क्रिकेटचा देव अख्ख्या भारतानं नव्हे तर संपूर्ण जगतानं पाहिला. आता जाऊयात चौथ्या क्रमांकावरती आलेल्या फलंदाजाकडे, ज्या ठिकाणी संदीप धनावडे इन ॲट नंबर 4 बॅटिंग करण्याकरिता आई बालजाई स्पोर्ट्स नागाव लोणेरे करिता अथर्व बोगटे पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा बॉल अखू टप्प्याचा वेगानं भन्नाट, परंतु दिशाहीन राहिला. पंच अभय पाटोळे सर सांगतात येस इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव धावपलकावरती वधारते आहे. पहिली अतिरिक्त धाव यावेळेस धावपलकावरती गणली जाईल. धावपलकावरती धावा होत आहेत 3-9 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अथर्व बोगटेने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्ची घातल्या, तरी सुद्धा त्याला दुसऱ्या षटकामध्ये आणलं केतन भोसतेकरनं आणि त्याने त्याचं काम केलं. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा वेगानं, बॅटची कडा, यष्टीरक्षकाचा सहारा, आणखी एका विकेटचं पतन. परतावं लागेल बॅटरला. डायमंडचा शिकार होऊन गॉन. थँक्यू डीजे मास्टर. तर या विकेट नंतर आपण एक चांगली शुभवार्ता देणार आहोत. भलेही जर आपण पाहिलात तर आई बालजाई स्पोर्ट्स नाराज असेल, परंतु फलंदाजांना खुश करण्याकरिता एक आनंदाची गोड वार्ता आपल्यापर्यंत येते. इथून पुढे जो कोणी खेळाडू या स्पर्धेमध्ये अर्धशतक लावेल त्या अर्धशतकाकरिता माणगाव प्रीमियर लीग कमिटीकडून 1000 रुपये आणि तथा आदरणीय महेंद्रजी वाडवळ यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं रोख रक्कम दिलं जाणार आहे. म्हणजे एक अर्धशतक आणि 2000ची रक्कम ही आपल्याला पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त आणखी बक्षिसं येतील ती वेगळीच, परंतु ही 2 हक्काची बक्षिसं यापुढे बॅटरला मिळणार आहेत. महेंद्रजी वाडवळ यांच्याकडून 1000 रुपये, तर माणगाव प्रीमियर लीग कमिटी यांच्याकडून 1000 रुपये. धावपलकावरती 39 धावा असताना तिसरा फलंदाज बाद झालाय. कॉमेंटेटर कर्स की काय म्हणावं लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये धावा होत्या 36. या 5 बॉलमध्ये धावा आल्यात केवळ 3 आणि फलंदाज देखील बाद झालेत या षटकामध्ये 3. एक सांघिकरित्या आणि एक वैयक्तिक गोलंदाजाच्या नावावरती 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. एक धावबाद आणि 2 फलंदाज हे कॅच आउट होताना आपल्याला पाहायला मिळाले. एक कॉट अँड बोल्ड तर एक एसटी रक्षकाच्या मागे बिहाइंड कॉट अँड बोल्ड आपल्याला पाहायला मिळाला. तर 3 फलंदाज या एका षटकामध्ये बाद केलेत. अथर्व भोगटेने नवीन फलंदाज ज्याचा उल्लेख समीर महाडिकने केला होता तो साहिल करकरे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय. मूळचा नवघर लोणेरेचा खेळाडू साहिल करकरे फलंदाजी करण्याकरिता दाखल होतोय. त्याच्या विपक्षामध्ये अथर्व भोगटे पुन्हा एकदा सज्ज होतोय. आल्या यावेळेस केवळ चॉप केलं बॉलला, शरीराच्या जवळ येत होता वेगानं बॉल. क्षेत्ररक्षक चकला, त्याच्या मागे चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं, उठून फेकी करेल. तदवर चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. इथं केवळ 2 धावा मिळतील. अथर्व भोगटेचा स्पेल या ठिकाणी संपतोय. मला वाटतं अथर्वकडे स्क्रीनवर तुम्ही पाहिलात ना तर एक 17 ते 18 वर्षाचा खेळाडू तो मला वाटतोय, परंतु 2 षटकांच्या या स्पेलमध्ये 15 धावा आणि 2 फलंदाज त्यानं बाद केले आहेत. एक अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळाला. अथर्वची गोलंदाजी आवडली असेल तर मी म्हणतो एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये अथर्व करिता. 3 षटक सांघिकरित्या धावपलकावरती धावा झाल्या 41. चला ड्रिंक्स ब्रेक, मैदानामध्ये पाणी येऊ द्या. दोन्ही संघांच्या डग आउट मधून तुम्हाला एक्स्ट्रा प्लेयर्स आतमध्ये पाठवण्याची मुभा आहे या 2 मिनिटांकरिता. तद्वर एक डीजे ब्रेक घेऊयात, एक सुमधुर संगीत गीत ऐकूयात आणि पुन्हा परतूयात माणगाव प्रीमियर लीगच्या आजच्या 5व्या दिवसामध्ये. गोरेगावचे स्टार प्रशांत सवादकर हिटर शुभम हर्षलकर, सनी बुलबुले मिस्टर परफेक्शन त्यावर हाय सारी मदार. बाहुबली हा मणगावचा नाव त्याचं राहुल बक्कम, निजामपुराची सुसाटे एक्सप्रेस सूरज पाशीलकर हाय भक्कम. खण खण वाजतई नाण मणगाव तालुक्याचं जिल्ह्यात, केसरकरांच्या निलेश दादाची. थँक्यू डीजे मास्टर. आमचे मित्र तथा माणगाव प्रीमियर लीग कमिटी सन्माननीय सदस्य समालोचक संजयजी शिंदे, त्यांच्या समवेत आजच्या दिवसातील आमचे साथीदार समालोचक कुमार हर्षल मुंडे हे देखील दाखल झाल्यात. दोघांचंही मनपूर्वक स्वागत करूयात, कारण या दोघांच्या आवाजाने या माणगाव प्रीमियर लीगला एक वेगळी उंची, एक वेगळी पातळी निर्माण झाली आहे. संजयजी यांनी गेल्या 2 महिन्यांमध्ये सातत्यानं माणगाव प्रीमियर लीगचं केलेलं प्रमोशन, मग त्यांच्या वैयक्तिक इन्स्टा हँडलवर असेल किंवा माणगाव प्रीमियर लीगच्या ऑफिशियल हँडलवर असेल, या दोनही हँडल्सवरती आपण सातत्यानं माणगाव प्रीमियर लीगची
जाहिरात पाहिलीत, प्रमोशन्स पाहिलेत आणि वेगवेगळ्या जाहिराती पाहिल्यात. त्याच वेळी हर्षलजी मुंडे यांनी केलेल्या ऑक्शन मधील काम आणि गेल्या 2 रजनींमध्ये त्यांचं समालोचन, या सगळ्या गोष्टी खूप वाखाणण्याजोग्या राहिल्यात या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. 3 षटकांचा खेळ अर्थातच पूर्वार्धामधील उत्तरार्धाकडे आता आपण वळतोय, ज्या ठिकाणी शेवटच्या 3 षटकांकरिता केतन भोसलेकरनं गोलंदाजीवरती लावलाय गोलंदाज. वैयक्तिक पहिल्या सांघिक 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय. पहिला बॉल शरीराच्या जवळ येऊन दिला समीरनं, मग ढकलला, तद्वर वेगानं यावेळेस बॅटर पोहोचला. साहिल, 1 धाव निश्चित पूर्ण होते. धावफलक 1 न पुढे सरकते, धावफलकावरती धावा होत आहेत 42. अजूनही गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. राज पवार आलाय गोलंदाजी मार्कवरती. काय होतं, लीग मध्ये बऱ्याचशा तालुक्यातील खेळाडू एकत्र खेळतात, त्यामुळं कदाचित एखाद्या प्लेअरचं नाव आपल्याला पटकन कळत नाही. समजू शकतो आपण, बऱ्याच ठिकाणी अशा अडचणी येत असतात समालोचन करत असताना, परंतु ही तर आपली घरची स्पर्धा आहे. 42 वरती 3 अशी अवस्था नागाव संघाची. यावेळेचा बॉल खोलात टाकला, तेवढ्याच वेदानं खोदून काढला. काय क्षेत्ररक्षण, ओ हो हो हो, यावेळेस चकलाय थोडासा. हिट करू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये केतन भोसलेकरनं हळूवार फेकी केली. कलेक्शन खराब राहिलं आणि हिट देखील झाला नाही, त्यामुळे बाल बचावलाय साहिल करकरे. 1 धाव नशिबाची म्हणायला हरकत नाहीये. 1 धाव वधारते, धावफलकावरती धावा होत आहेत अर्थातच 43. 3 बाद 43. प्रथम फलंदाजी करताना 2 षटकांमध्ये 36 धावा लागल्या होत्या आई बालजाई स्पोर्ट्स लोणेरेच्या. काय कमालीची फलंदाजी राहिली अजिंक्य करकरेची. तदनंतर मग 2 फलंदाज स्वस्त्यामध्ये माघारी परतले आणि आता 5व्या क्रमांकावरती साहिल करकरे आलाय. यावेळेचा बॉल पुढे सरसावत ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता अगोदर फेकी करायच्या प्रयत्नामध्ये केतन भोसलेकर स्लिप झाला आणि त्यामुळे 1 धाव चोरली असं म्हणायला हरकत नाहीये. आखो आखो में इशारा और चुरा लिया है 1 रन को. धावफलकावरती 1 धाव वधारती आहे, धावफलक जाऊन पोहोचतंय 44 विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आई बालजाई स्पोर्ट्स लोणेरे विपक्षामध्ये माऊली मोटर्स लोणेरे. लोणेरेच्या या 2 संघांमधील आजच्या 5व्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय. यानंतर आपण दुसऱ्या लढतीकडे देखील जाणार आहोत, ते देखील आपण सांगणार आहोत. याच वेळेस फुल टॉस हाताळला, पवार पावर चालणार नाही मैदानावरती सांगतोय साहिल करकरे. फेकलं बॉलला, मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर, सीमा पार आलाय षटकार. इतर क्रिकेटपटूंची थँक्यू उडजे. थोडंसं मधुर गीत होणं गरजेचं होतं, कारण धावफलकावरती 50 धावा, सांघिक अर्धशतक. प्रथम बॅटिंग करताना आई बालजाई स्पोर्ट्स लोणेरे. मला टाळ्यांचा आवाज ऐकू येत नाही आई बालजाई स्पोर्ट्स. येस, आता ऐकू आला. 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगला स्टार्ट. 5व्या दिवसातील एवढी दमदार सुरुवात होईल कोणी अपेक्षितही केलं नसेल आणि ती सुरुवात होताना पाहायला मिळते. राज पवार पुन्हा एकदा. यावेळेचा बॉल आला तसा समोरच्या दिशेनं पाठवला, वेगानं तेज तर्रार फर्रार. MPL षटकार. मास्टर लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. आम्ही लगातार 4 चौकार पाहिले अजिंक्यचे. आता साहिल करकरेचे 2 षटकार. तिसरा येणार का? बॅटची काढा घेतली का? पंचांकडे अपील झालं. पंचांचं बोर्ड आकाशाकडे परतावं लागेल. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला मिळाला राज पवारचा. आणखीन 1 विकेट गॉन. आणि आज समालोचकाच्या भूमिकेमध्ये आज स्वतःच्या जन्मभूमीमध्ये येताना खूप आनंद वाटतोय.
आता निश्चितच आम्ही मुंबई विरार परिसरामध्ये कामानिमित्ताने जरूर आहोत, परंतु गेले 4 वर्ष सातत्यानं आमचे मित्र सागर पाशीलकर आम्हाला पाठलाग करत होते की सर एक तरी दिवस तुमचा मेळावा. परंतु यावर्षी संजयजी आम्हाला नवीन जोडले, राहुलजी देखील दिवाळीमध्ये भेटले आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये येण्याचा योग आला. नोकरी आणि क्रिकेट हे दोनही गोष्टी सांभाळताना थोडीशी तडजोड करावी लागते आणि ती आज आम्हाला करावी लागली. निश्चितच एक महत्वाची सूचना येते आयोजकांच्या माध्यमातून, गेटच्या बाहेर कोणीही बाईक पार्क करू नका. जे प्रेक्षक रस्त्यावरून क्रिकेटचा आनंद घेतायत ना त्यांनी कृपया आतमध्ये या, कारण काल जो अपघात झाला त्यामुळं या स्पर्धेला कुठेतरी गालबोट लागताना पाहायला मिळते. त्यामुळं आम्ही विनंती करतोय आपण की आतमध्ये या. केतन भोसतेकर, पहिला बॉल केतनचा शरीराच्या जवळ आला. वाह, काय स्क्वेअर कट केलाय, देखणा दर्जेदार स्क्वेअर कटचा फटका, वन बाउंस सीमा पार, MPL चौकार. केतन भोसतेकरच्या पहिल्याच चेंडूवरती चौकार खेचत समीर महाडिकने सांगितलंय वेलकम मित्रा, स्वागत आहे तुझं माणगाव प्रीमियर लीग मध्ये. अकुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र संपर्क तेवढा चांगला नव्हता. डीप मधून स्वीपर कव्हरवरून चेंडू गॅदर करणारा खेळाडू मला वाटते तितके अथर्व पुन्हा एकदा आपल्या इन फ्रेम पाहायला मिळाले. यू कांट कीप आउट ऑफ द फ्रेम मिस्टर अजिंक्य, माफ करा अथर्व. चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव धापलकावरती पदार्थ 61. समीर महाडिकने सांगितलं आम्ही 80 करणार. 4 षटकांमध्ये तिथपर्यंत ते जवळजवळ पोहोचले आहेत. 10 बॉलचा खेळ अजूनही येणं शिल्लक आहे. त्याच्या टार्गेट करिता 20 धावा अजून कमी आहेत. यावेळेचा बॉल शरीराच्या जवळ येऊन कट करण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. परंतु प्रशांत सर आता आमच्या माणगावमध्ये देखील जागेचा भाव कमी नाहीये बरं. त्यामुळे केतन भोसतेकरला माहिती आहे जागा बनू द्यायची नाहीये, त्यामुळे त्यांनी जागा बनू दिलेली नाहीये बॅटरला. डॉट बॉल येतोय यावेळेस शुभम भोसतेकर करिता. 2 भोसतेकर बंधूंमधलं द्वंद्व क्रिकेटमधलं पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने एकमेकांसमवेत खेळतात. आज एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळायचं आहे. शुभम भोसतेकर त्याच्या विपक्षामध्ये केतन भोसतेकर. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा खाली राहिला. यष्टीरक्षक बॉल गॅदर करेल. टाळ्यांचा गजर होतोय उजव्या हाताच्या डगआउट मधून. आता डॉट बॉल येतील तशा टाळ्या उजव्या बाजूनं, षटकार चौकार येतील तसे टाळ्यांचा गजर डाव्या बाजूच्या खेळाडू कक्षामधून पाहायला मिळतोय. जमेची बाब केतन भोसतेकरनं जो कमबॅक केलाय, पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा, आता 2 बॉलमध्ये 2 डॉट बॉल धावपलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा केतन भोसतेकर अराउंड दी विकेट. यावेळेचा बॉल कमी गतीनं, पुन्हा एकदा बॅटची कडा, पुन्हा एकदा पडल्यावरती खाली राहिलाय. धुंडो धुंडो रे शुभम, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. 3रा डॉट बॉल. डॉट बॉलची साखळी निर्माण केली. केतन भोसतेकरनं कमबॅक दाखवला. आयकॉन काय करू शकतो हे मैदानामध्ये दाखवत असताना आपल्या माऊली मोटर्स लोणेरे संघाकरिता तो पाहायला मिळतोय. शेवटचा अखेरचा एक बॉल. आता इथून समीर महाडिक काय सांगतोय शुभम भोसतेकरला ते देखील पाहणं गरजेचं आहे. 2 सातत्यानं एकमेकांसोबत खेळणाऱ्या मित्रांमधली क्रिकेटमधली लढत ही अशीच असते. पुढे जाऊन यावेळेस खेचण्याचा प्रयत्न. आता पंच अभय सर सांगतायत जास्त बाहेर केलाय बॉल. इट्स व्हाईट बॉल. देयर इज अ नो रिव्ह्यू फॉर व्हाईट बॉल. रिव्ह्यू फॉर ओनली बीमर अँड बाउन्सर. अतिरिक्त एक धाव धापलकावरती वधारती आहे. 2रा व्हाईट बॉल या इनिंग मधला पाहायला मिळाला. 62 धावा. 6 धावा आतापर्यंत 5 बॉलमध्ये खर्ची घातल्यात केतन भोसतेकरनं. कमालीची गोलंदाजी आणि कमालीचा परिणामकारक राहिलाय तो आपल्या या गोलंदाजीच्या स्पेलमध्ये. शेवटचा बॉल केतन भोसतेकरचा. यावेळेस ऑप्शन नव्हता, पर्याय नव्हता शुभम भोसतेकरकडे. डॉट बॉल. 4 डॉट बॉल येताना पाहायला मिळाले. कमालीची गोलंदाजी. वा 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 केतन, जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा अखेरचा एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. त्याच वेळेस चला आपण कॉल करूयात दुसऱ्या सामन्याकरिता, ज्या ठिकाणी SN कलेक्शन गोरेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये RVS फायटर इंदापूर. मला वाटतं सागर पाशीलकर आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याच वेळेस SN कलेक्शन गोरेगाव करिता सूरज मस्कर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. चला सूरज मस्कर आणि सागर पाशीलकर, आमचा आवाज जर आपल्या कानापर्यंत पोहोचला असेल तर आपण सज्ज राहायचंय. या 6 बॉल नंतर आपण दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. शेवटचे 6 बॉल. गोलंदाजी मार्क वरती आणखी एक युवा गोलंदाज येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती मुनीफ गजगे.
मला वाटतं मसूद गजगेच्या तालमीमध्ये तयार झालेला मुनीफ आज माणगाव प्रीमियर लीगच्या मोठ्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सर मित्रांनो, असं करू नका. खूप मोठ्या उंचीवरती आपण ही स्पर्धा घेऊन गेलोय. या छोट्या छोट्या चुका मात्र आपल्याला थोड्याशा अडचणीत आणू शकतात. चला आता अधिक वेळ घेऊ नका. यष्टीरक्षक मुनीफ गजगे शेवटच्या षटकामध्ये वैयक्तिक आणि सांघिक शेवटच्या षटकामध्ये येताना तो पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी स्लॉग ओव्हरमध्ये आता जबाबदारी समीर महाडिक वरती वाढली आहे. शेवटचे 6 बॉल, मुनीफचा पहिला बॉल, पहिलाच बॉल, तेज तर्रार भन्नाट वेगानं कुठेतरी या ठिकाणी आपल्याला मुनीफची गोलंदाजीची ऍक्शन पाहिलीत ना, तर मसूदचा थोडासा त्या ठिकाणी तुम्हाला समावेश पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने चेंडू रिलीज करण्याची पद्धत आहे, मसूद गजगे आणि मुनीफ गजगे हे दोघेही त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतील तुम्हाला. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा, ओ हो क्या बात आहे, काय नजर ठेवली बॉल वरती. यावेळेस स्कूप केला, अपी स्कूप, चेंडू फेकलाय, लॉंग लेग बाउंड्री बाहेर, सीमा पार, आलाय षटकार. विहुल्याचा समीर महाडिक नाव गाजतय वाडी वाडीत. क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची माणगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची. थँक्यू डीजे मास्टर. षटकारानं यावेळेस मुनीबला सांगितलं समीरनं, मी काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये. गेले कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये मी उन्हाळे पावसाळे असेच पाहिलेले नाही आहेत. आता मात्र हे युद्ध विध्वंसक होईल. पुन्हा एकदा त्याच दिशेनं त्याच परिणामाकरिता लगातारचा दुसरा MPL षटकार. केला एक प्रयोजन आता हवा कशाला शीतन. लय मानाचं हे आयोजन, लय डोक्याचं हे नियोजन. क्रिकेट वीरांची लागली अरे. थँक्यू. एक चांगला झेल लॉंग लेगला बाउंड्रीच्या बाहेर पाहायला मिळाला राहुलजी. या झेलाचं कौतुक होईल, परंतु शेवटच्या दिवशी बक्षिसं देखील येतील. त्याकरिता कमिटीने विचार केलाय जरूर. अक्षय, खूप चांगला झेल अक्षयने टिपला. आम्हाला नाव कळालं इकडे आपलं. खूप चांगला झेल. परंतु ऑन स्क्रीन तुम्ही स्कोअर कार्ड कडे पहा, 0-6-6 म्हणजे काय झालं तर लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. समीर महाडिकने सांगितलेल्या 80 धावा 74 झाल्या. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 80 पर्यंत पोहोचण्याकरिता त्याला 6 धावांची गरज आहे. मुनीफ गजगेवरती आता थोडंसं दडपण आहे. खोलात टाकलेला बॉल, केतन भोसतेकर कव्हर्स मध्ये क्रिकेटमध्ये फुटबॉल दाखवला. त्याचा परिणाम, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पुन्हा फुटबॉलनं चेंडू त्यानं थांबवला जरूर आहे का, तर मला वाटतंय आमचे लाईनमन सांगतात नाही. चेंडू झालाय फरार, आलाय अरे तो थँक्यू. चेक करा. येस, चेक करायला सांगतील अभय पाटोळे सर. कारण पहिल्यांदा जो इशारा आला तो अगदी चौकारासारखा होता. त्याला कदाचित नाही म्हणायचं होतं, परंतु तो हात ज्याने केला तिथे थोडीशी सांशकता निर्माण झाली. मुनीफ गजगेचा हा बॉल पहा, अगदी खोलात होता. चांगल्या पद्धतीने खोदून काढला. कव्हर्स मध्ये चेंडू पायानं अडवण्याचा प्रयत्न केतन भोसतेकरनं केला. त्यामुळं तो चेंडू डीप मध्ये स्वीपर कव्हरकडे पळाला. स्वीपर कव्हरचा खेळाडू चकला, त्याच्या पाठीमागून बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं केतन भोसतेकर पुन्हा बॉल अडवला आणि तो थांबला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. त्यामुळं अभय सर किती धावा पळून काढल्या त्याच मैदानामध्ये दिल्या जातील. येस, 2 धावा वाचवल्या केतन भोसतेकरनं. काय क्रिस्टल क्लिअर लाईव्ह टेलिकास्ट. 24 लाईव्ह इव्हेंटचं कौतुक करावं लागेल. मुख्य टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये मनीष पाटील आहे. त्यांची टीम पूर्ण समवेत त्यांना सहकार्य करण्याकरिता प्रथमेश पाटील, अल्पेश भोपी आणि दर्शन मोरे ही आमची 24 लाईव्ह इव्हेंटची टीम पाहायला मिळते. मूळतः पनवेलचे आमचे सगळे मित्र आहेत, परंतु आज माणगावमध्ये दाखल झालेत गेले 5 दिवस. यावेळेचा बॉल, बॅटची कड, यष्टीरक्षक यावेळेस इझिली टेकन. परतावा लागेल समीरला. स्वतः हात वर करत तो परतलाय. विकेटचं पतन.
पाहायला मिळतोय. शेवटच्या एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. 76 पाहायला मिळाल्या धावपलकावरती. शेवटच्या एक बॉल मध्ये किती धावा करायच्या याचा मंत्र दिलाय सुजित उंड्रेला. सुजित उंड्रेने इथून किती धावा कराव्या याकरिता त्याला मैदानामध्ये पाठवलंय. 76 5 बाद 76 ही धावपलकावरती धावसंख्या. आई बालजाई स्पोर्ट्स लोणेरे नागावची. आता शेवटचा बॉल मुनीब गजगेचा. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 14 त्यानं खर्ची घातल्यात. यंग विपक्षामध्ये यंग असं युद्ध. अकुटप्प्याचा बॉल शॉर्टआर्म जॅब करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी मिळालं, उंची जास्त, त्यामुळे परतावं लागेल बॅटरला. शेवटच्या बॉलवरती देखील आलाय विकेट. चांगला कमबॅक मुनीब गजगेचा. निर्धारित 6 षटकांचा खेळ संपलाय. 76 धावा प्रथम बॅटिंग करताना आई बालजाई स्पोर्ट्स नागाव लोणेरे लावल्यात. आता 77 धावांचा पाठलाग आपण पाहणार आहोत. चला तत्पूर्वी जाणार आहोत टॉस कडे. एका बाजूला SN कलेक्शन गोरेगाव सूरज मस्कर अँड कंपनी, तर दुसऱ्या बाजूला RVS फायटर इंदापूर सागर पाशिरकर अँड कंपनी. ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. चला टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय दोन्ही कर्णधारांना लगेचच यायचंय व्यासपीठावरती. चला टॉस करिता आपण वळतोय ज्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा आपले सन्माननीय अध्यक्ष राहुलजी बक्कम जॉईन झालेत. त्याच वेळेला एक अनोखा निर्णय आमच्या राहुलजींनी घेतलाय. गेले 4 दिवस सातत्यानं या मैदानावरील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम ज्या आमच्या समालोचक मित्राने केलंय त्या आदरणीय संजयजी शिंदे यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होणार आहे. या संजयजी वेलकम. टॉस होईल संजयजी शिंदे यांच्या शुभ हस्ते. त्याच वेळेस RVS फायटर इंदापूरचे कर्णधार सागर पाशिलकर, सूरज मस्कर आपल्यासोबत जोडला गेलाय. SN कलेक्शनचा कर्णधार. यस, हु इज गोइंग टू कॉल? सूरज कॉल करतील. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. 2 मित्रांमधील ही लढत अखेर टॉस मध्ये सागरने जिंकली आहे. त्यांचे संघमालक मला वाटते देखील आपल्याला जॉईन होतील थोड्या वेळाने. सागर, नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने. स्वतः या ठिकाणी आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहात, परंतु आज भूमिका बदलली आहे. आज एका वेगळ्या पात्रामध्ये आपण प्रवेश करतोय. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये टॉस जिंकलाय निर्णय. आणि समोर सूरजला किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न कराल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. सूरज चांगला प्लेअर आहे. सूरजचा विचार आम्ही नक्कीच करू. सूरजचा विकेट लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करू. बाकी त्याच्या संघाची मला तितकी माहिती नाही आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आम्ही बघू पुढचे कशी त्यांची गेम चालते ती. एकंदरीत पदाधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये असताना संपूर्ण हे नियोजन करत असताना आज रजनी क्रिकेटमध्ये आपण माणगाव प्रीमियर लीगला आणलंय. काय वाटतंय, कशा पद्धतीचं हे पर्व आपल्याला पाहायला मिळतंय? नक्कीच सर, खूप मेहनत असते. जवळजवळ आम्ही 3-4 महिने अगोदर या आयोजनाची सुरुवात करतो आणि गेल्या वर्षी आम्ही शब्द दिलेला की पुढची माणगाव प्रीमियर लीग पुढचा सीझन आम्ही डे नाईट पद्धतीत करू आणि तो आम्ही नक्कीच यावेळी सत्यात उतरलाय आणि खूप मेहनत सगळ्या सदस्यांनी मेहनत केली आहे आणि सगळ्यांचा मी आभार मानतो. थँक्यू सागर. सूरज, नाणेफेकीचा कौल जरूर आपण मागितला, परंतु तो आपल्या विपक्षामध्ये गेला. आता इथं प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 70-75 रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. शांत आणि काम असा सूरज मस्कर आम्ही नेहमी पाहिलाय, परंतु आज या रजनी क्रिकेटमध्ये कोणत्या स्ट्रॅटर्जीने सूरज मैदानामध्ये पाहायला मिळेल? स्ट्रॅटर्जी अशी काय नाही, चांगल्या खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि एकंदरीत संघाबद्दल काय सांगशील? आहेत सगळे चांगले प्लेअर आहेत. कोणत्या मुख्य खेळाडूंवरती तुझ्या नजरा असतील? यश शिंदे, रोशन यमाने, आयुष शिंदे, राज शिंदे. शुभेच्छा असतील आपणास देखील. तर मान्यवरांना देखील विनंती करतो आपण देखील असं नसतं व्हायचं. थँक्यू संजयजी, आपण जॉईन झालात आज आम्हाला एका वेगळ्या भूमिकेमध्ये. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स आपण पाहिलात तर RVS फायटर इंदापूरनं टॉस जिंकला. 6 षटकांच्या या पहिल्या लढतीचा त्यांनी विचार केला आणि त्यांनी सुद्धा ठरवलं की आम्ही या दुसऱ्या लढतीमध्ये क्षेत्ररक्षण करणार आहोत. सूरज मस्कर अँड कंपनीला अर्थातच SN कलेक्शन गोरेगावला त्यांनी फलंदाजी करिता आमंत्रित केली आहे. फलंदाजी, षटकार, चौकार, विकेट्स मैदानामध्ये होतीलच, त्याच वेळेस शब्दांची उधळण करण्याकरिता मायक्रोफोन वरती करूया बदल, कारण आता वेळ झाली एक वेगळा आवाज ऐकण्याची. रोहा तालुक्याचा बुलंद आवाज, आमचे जवळचे मित्र, युवा समालोचक आणि शब्दांचा स्फोटक जादूगार हर्षल मुंडेला करूया मायक्रोफोन वरती आमंत्रित. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
हॅलो चेक हॅलो. थँक्यू सो मच. दीपेशजी माने सरांचे मनपूर्वक आभार. त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपण पाहतो एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची मानाची स्पर्धा माणगाव प्रीमियर लीग 2025 भव्य दिव्य आणि असं अभूतपूर्व पर्व. या संपूर्ण पर्वामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. सन्मानाकडे आपण वळतोय. RVS फायटरचे संघमालक सन्माननीय रणजितभाई मालोरे इकडे उपस्थित राहताना पाहायला मिळतील. तसेच वैष्णवजी साठे आणि सागरजी गायकवाड यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपला या स्पर्धेच्या वतीनं विशेष मान सन्मान आपण करणार आहोत. तर मी विनंती करतो आपण साहेब सन्मान स्वीकारावा. SN कलेक्शनचे नितेशजी तलवटकर साहेब यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या. आपला सुद्धा सन्मान आयोजकांच्या वतीने इथे आपण करणार आहोत. माणगाव प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व. या 5व्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत. यस, पहिली मॅच, पहिला मॅचचा पहिला डाव संपला. पहिला स्टँड फुल झाला तो म्हणजे डीजे बाला स्टँड. नेहमीच वजनात डीजे बालाचा आवाज फायनल आहे आणि फायनल मध्ये तो जावा यासाठी त्याचे प्रेक्षक वर्ग सुद्धा रोज इथे येतात. सुपर 8 ची तिकीट कन्फर्म केली आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. दुसऱ्या डावाकडे दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. माऊली मोटर्स लोणेरे त्यांच्या विपक्षामध्ये आई बाळजाई स्पोर्ट्स लोणेरे. पहिलाच बॉल केतन बोसेकर आडवा बॅटने खेळताना पाहायला मिळतात. लॉंग लेगच्या दिशेला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. दुसऱ्या डावाचा पहिला चौकार. थँक्यू. सन्माननीय नितेशजी तलवटकर साहेबांचा विशेष मान सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. SN कलेक्शनचे संघ मालक आज खऱ्या अर्थानं साहेब आपला मालकीचा संघ या मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहे आणि निश्चितपणे आयोजकांच्या वतीनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातील. डीजे बाळा आणि राहुल दादा यांच्या शुभाशय सन्मान आपल्याला पाहायला मिळाला. अध्यक्ष उपाध्यक्षाची जोडी आपण पाहतोय आणि निश्चितपणे ही भव्य दिव्य स्पर्धा संपूर्णतः डे नाईट खेळवली जाते आणि आज पाचवा दिवस, पाचवी रात्र आज या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानावरती राहुल तामणकर यांना आपण पाहतोय. त्यांच्या साथीला खेळत असताना आपण जर पाहिलं तर केतन भोसेकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. केतननं पहिल्या बॉलवरती चौकार लगावलाय. टप्पा पडला. बॉल ती उसळी घेताना पाहायला मिळते. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येताना पाहायला मिळाला. ती उसली. टप्पा पडल्यानंतर बराचसा चेंडू वरती आला आणि तदनंतर मात्र तिथे व्हाईट बॉलची घोषणा होताना आपल्याला पाहायला मिळाली. जास्तीची उसळी होती जिथे टार्गेट आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल फक्त दिशा दिली आहे. गॅप स्ट्रोक, सुईमधून धागा काढावा अशा पद्धतीचा फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला काढलाय. बॉल थर्डमॅन पार. केतन भोसेकरच्या बॅटमधून दुसरा चौकार. चौकाराच्या साह्यानं धावगतीला एक वेगळा आकार मिळेल. धावसंख्या धावफलकावरती वाढतीये आणि संघाचा धावफलक 9 या आकड्यावरती पहिल्या 2 चेंडूवरतीच पोहोचलाय. चांगली बॅटिंग टीमचा कॅप्टन केतन मैदानावरती. सुजित अजून एक बॉल सेम दिशा आहे. पुन्हा बॉल थर्डमॅनला निघालाय. बॅक टू बॅकचा दुसरा आणि या पहिल्या षटकातील दुसऱ्या डावातील तिसरा चौकार. नंतर माणगाव प्रीमियर लीगचं पहिलं पर्व पुन्हा नव्यानं आठवेल. जिथे एकंदरीत आपण जर पाहिलं तर सूरज मस्कर आणि मग केतन भोसेकर ही जोडी
याच मैदानावरती आक्रमक झाली होती की सरकार या टीमसाठी आणि लाजबाब त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. ओहो पुन्हा पुन्हा बॉल चालला आता बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधोमध लगातारचा तिसरा केतन भोसेकरचा वार मैदानाच्या आतमध्ये मिळतोय. चौकार. माणगाव प्रीमियर लीग, माणगाव प्रीमियर लीग. लगातार मात्र आपण जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 4 चौकार आले, त्याच्यामध्ये एका वाईटचा समावेश आणि टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. इरादे स्पष्ट आहेत या मॅच मध्ये. अगदी वेगळ्या जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये तो उतरलेला पाहायला मिळाला. आज एकंदरीत कर्णधार म्हटल्यानंतर कर्णधाराचं काम जे काही आहे ना ते अगदी आपण जर पाहिलं तर अचूक मात्र पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 32 बॉल आणि 60 धावांची गरज. हो 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 यावेळेला बॉल लेग सिक्सच्या बाहेर चालला. हा दबाव आहे या मॅच मध्ये, हा प्रेशर क्रिएट झाला बॉलर वरती, कारण की सलामीला पहिलं षटक टाकत असताना 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आहेत आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजी करायची आहे आणि समोर केतन भोसेकर सारखा खेळाडू आक्रमण चढवतोय. पुढचा बॉल. यावेळेला इथे मात्र बॅटची कडा. यष्टी रक्षक चूक करताना पाहायला मिळतील आणि तिथे मात्र शॉर्ट फाईन लेगला फिल्डर एक धाव मिळेल. दुसरी धाव सुद्धा आरामामध्ये. यस निश्चितपणे एका चेंडूवरती 2 वेळा जीवनदान मिळताना पाहायला मिळतात. लेग बाईची सिंगल होती का? सर लेग बाईज ना? येस लेग बाईज. बॅट आहे का? हरकत नाहीये. 2 धावा येताना पाहायला मिळतील. या 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती 20 धावा. बॅटची कडा, बॅटची लिडिंग एज. एसटी रक्षक आपण पाहतोय समीर महाडिक कोणती चूक करताना पाहायला मिळत नाहीयेत. विकेट येताना पाहायला मिळेल. या मॅच मधील सर्वाधिक मोठा धक्का संघाचा कर्णधार केतन भोसेकर मैदानाच्या बाहेर. सर व्यासपीठावरती उपस्थित आमचे वैष्णवजी साठे साहेब या संपूर्ण स्पर्धेचे उपाध्यक्ष, त्याच वेळेला RVS फायटर या टीमचे संघ मालक आणि त्यांचे वडील आज इकडे मॅच बघण्यासाठी आलेत आणि निश्चितपणे वसंतजी साठे साहेबांना मी विनंती करेन आपण या स्पर्धेच्या वतीनं आपला विशेष मान सन्मान आणि त्यांच्या समवेत जे सहकारी आलेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती करू आपण सुद्धा या माणगाव प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य पर्वामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या मुलाचं कामकाज अगदी आपण पाहतोय, खूप सारी मेहनत ते सुद्धा या कमिटीमध्ये असताना घेतात आणि उपाध्यक्षपद या संपूर्ण स्पर्धेचं त्यांच्याकडे आहे. आणि वैष्णव साठे यांची कन्या सुद्धा इकडे उपस्थित आहे, त्यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिकडे आपला सुद्धा सन्मान आम्ही इकडे करू इच्छितो. संपूर्ण माणगाव प्रीमियर लीग ही भव्य दिव्य स्पर्धा आहे आणि निश्चितपणे RVS फायटर हा संघ मैदानावरती खेळणार आहे. या संघाला सुद्धा शुभेच्छा दिल्या जातील आणि मॅच पाहण्यासाठी संपूर्ण जे सहकारी इथे मात्र उपस्थित राहील आणि सर्वांचा सन्मान आज होताना पाहायला मिळत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत माणगाव प्रीमियर लीगच्या या 5व्या दिवसामध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानावरती कार्तिक दाखल होताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलची घोषणा मैदानावरती होती. अवंतर स्वरूपाची धाव आणि अवंतर स्वरूपानं धाव गतीला सुरुवात. जे दुसऱ्या षटकाच्या पहिलाच बॉल इथे मात्र अवंतर स्वरूपाचा आलाय. 21 धावा स्कोरकार्ड वरती पाहायला मिळतील. एक फलंदाज बाद झालाय तिथे राहुल तामणकर, डावकऱ्याचा फलंदाज. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, तेवढासा बॅटच्या पट्टामध्ये बॉल नाही आणि शॉर्ट पॉइंटला मात्र बॉल प्रस्थान होताना आपल्याला पाहायला मिळाला. बघता बघता तिथे सुद्धा एक धाव मिळेल. कार्तिक टेंबे हा सुद्धा एक महत्वाचा खेळाडू आहे. त्यावेळेला आपण म्हणतो ना एक स्वप्नवत सुरुवात
ड्रीम स्टार्ट मैदानावरती केतन भोसेकरने मिळवून दिला, पण तिथून पुढे मिडल ऑर्डर किंबहुना आपण जर पाहिलं तर वन डाऊन बॅटर त्यांना मात्र खेळावं लागणार आहे. केतनने केलेली सुरुवात त्याचा वारसा मात्र तुम्हाला पुढे चालू ठेवावा लागणार आहे. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय. वेट अँड वॉच ची पॉलिसी मैदानाच्या आतमध्ये वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. बॅटिंग करत असताना कार्तिकच्या बॅटमधून चौकार. सव्वीस धावा स्कोरकार्ड वरती आहेत. एक फलंदाज बाद झाल्यानंतर आता कार्तिक टेंबे पहिल्याच बॉल वरती चौकारांना अकाउंट ओपन करतोय. यावेळेला रडार मध्ये समोर उडवल्या बॉल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध. बॉल गोळीच्या वेगानं 1 2 3 बाउन्स सीमा पार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. षटकार चौकार मणगावमध्ये आवाज घुमतोय रायगडमध्ये. षटकार चौकार मणगावमध्ये आवाज घुमतोय रायगड. सन्माननीय प्रमोदजी करकरे साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत. संदीप बॉलिंगला. यावेळेला अगदीच आपण जर पाहिलं तर नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळेल. जवळ जवळ बॅटच्या स्टिकर वरती बॉल आला आणि तो फाईन लेगच्या दिशेला सुद्धा गेलाय. इथे सुद्धा मिळतील पुन्हा 4 धावा. यदा कदाचित बॅटिंग करणारी टीम जी आहे ना, आई बाळजाई स्पोर्ट्स एस माऊली मोटर्स लोणेरे संघाची बॅटिंग मैदानावरती चालू आहे. लगातारचे 3 चौकार म्हणजे केतनने सुद्धा लगातार 4 चौकार मारले होते. म्हणजे आज एकंदरीत येणारा प्रत्येक बॅटर एकच म्हणतोय. फुलटॉस बीमर. यस, बीमरचा कॉल झाला आणि तदनंतर बॉल पुन्हा सीमारेषेच्या पलीकडे निघालाय. यस, दीपेश सरांकडून आम्हाला माहिती पोहोचतीये की जे बॅटर आहेत ना कार्तिक, त्यांनी ज्यावेळेला गोलंदाजी केली होती 4 बॉलमध्ये 4 चौकार खर्च केले होते आणि त्याच्या अगेन्स्ट अजिंक्य करकरेंनी ती बॅटिंग केली होती. पण जसे संदीप आले समोर, पण समोरची टीम मात्र तीच आहे आणि हे सांगत असताना कार्तिकनं सुद्धा बॅक टू बॅकचे 4 चौकार खेळलेत. लगातार 4 चौकार. आज प्रत्येक फलंदाज एकच म्हणतोय बॅटिंग करत असताना माऊली मोटर्स लोणेरे संघाचा काहीन तर तुपाशी नाही तर उपाशी. याच पद्धतीचा प्युअर क्लास त्यांच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळाला आणि चांगला खेळ. फ्रीटचा बॉल. पुढचा बॉल फ्रीट. 39 धावा. चांगली बॅटिंग. यावेळेला फ्रीटचा बॉल मात्र हवा तसा फटका खेळता आला नव्हता. बॅटर फिरवली पण मात्र बॅट बॉलचा संपर्क तेवढासा चांगला नव्हता आणि बघता बघता अजून 1 धाव मात्र स्कोरकार्ड वरती प्लस केली जाईल. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या तब्बल 40 धावा. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर इथे 40 धावा आहेत. पुढचा बॉल. या वेळेला इथे मात्र बॅटला ब्रश करून बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. अजून एका विकेटचं पतंग. अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना माऊली मोटार्स लोणेरे संघाला फलंदाज बाद.
आपण जर पाहिलं तर नवीन गोलंदाज स्वतः टीमचे कर्णधार आता लिडिंगला येताना पाहायला मिळतील, फ्रंटला येतात. इथे मात्र त्यांना धावा थांबवायच्यात आणि या अनुषंगानं गोलंदाजी करण्यासाठी स्वतः समीर माडिक टीमचे कॅप्टन. दरवर्षी अप्रतिम दर्जाचा खेळ होता बॅटिंग करत असताना, पण आता बॉलिंग सुद्धा करायची आहे. आज ऑलराऊंडरची भूमिका बजावावी लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. भावेश दोंडगे. पहिलाच बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटला खेळलाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल गॅप मध्ये निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. अजून एक चौकार. यावेळेला आक्रमण चढवण्याचा प्रयत्न झालाय. लांबी कमी, उंची बरीच आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली शुभम येताना पाहायला मिळतील. वेल जज एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये आणि एका मागोमाग एक दुसरी विकेट येताना पाहायला मिळते. दुसरा महत्वाचा धक्का. कार्तिक टेंबे मैदानाच्या बाहेर. लागलं होतं की यदा कदाचित ही मॅच 5 ओव्हरमध्ये 4 ओव्हरमध्ये संपवण्याच्या इराद्यानं मैदानावरती माऊली मोटर्स लोणेरे संघ उतरलाय की काय. पण प्रत्येकाला मोठे फटके, प्रत्येकाला चौकार हव्या होता, प्रत्येकाला धावा जास्तीच्या हव्या होत्या आणि अशा स्थितीमध्ये मोठे फटके लगावण्याच्या नादामध्ये विकेट सुद्धा येताना पाहायला मिळाल्यात. आता नवीन 2 फ्रेश बॅटर मैदानावरती खेळतील. भावेश दोंडगे म्हटल्यानंतर स्थळेगाव गावाला बिलॉंग करतात, तर त्यांच्या साथीला खेळण्यासाठी तन्मय अंधेरे मैदानावरती आलेत. ते पहेल गावाला बिलॉंग करतात. दोन्ही खेळाडू विविध गावातलेत आणि आता माणगाव प्रीमियर लीग खेळतात. ओहो हो, चांगला बॉल होता. काय बॉल फेकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न झाला. चूक घडतीये एसटी रक्षकाकडून चूक घडताना पाहायला मिळतीये. शेवटच्या क्षणी मात्र आपण जर विचार केला तर अजून एका डॉट बॉलची सांगता होईल. हा दबाव कायम आहे, दबाव निर्माण केलाय. समीर माडिक यांचं कौतुक करावं लागेल. ते आले, पहिल्या बॉलवरती चौकार सुद्धा आला, पण तिथून मात्र आपण जर पाहिलं तर एक विकेट आणि एक डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग. इथे कॅच ड्रॉप झाली आहे, जीवनदान मिळालंय फलंदाजाला. आता तन्मय नक्की कसा खेळ करतील. फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला बॉल निघालाय आणि तिथे मात्र एकच धाव मात्र मिळणार आहे. पहा समीर ज्या वेळेला रनअप घेत आहेत त्यावेळेला अगदी आरामामध्ये धावताना पाहायला मिळतील. असं वाटतही नाहीये की एवढ्या वेगाचे बॉल ते फेकतील. मध्येच फिंगर रोल, एकाच ऍक्शन मध्ये 2 चेंडू टाकले जातात. हे व्हेरिएशन खूप गरजेचं आहे आणि अशा पद्धतीची गोलंदाजी समीर. चांगला बॉल पाहायला मिळत आहे. गुडलेन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर कमी गतीचा अजून एक डॉट बॉल मैदानावरती फेकला जातोय. भावेश दोंडगेला सुद्धा थांबवलं. तन्मय अंधेरे हे दोन्ही बॅटर फ्रेश आहेत आता मैदानावरती, पण तुम्हाला सेट व्हावं लागेल कारण की 19 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. समोरचा बॉल, मोठा फटका. भावेश दोंडगेच्या बॅटमधून आक्रमण झालंय आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय. शुभम होते तिकडे. या सगळ्या गोष्टी 24 लाईव्ह इव्हेंट वरती आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. ज्या वेळेला फटका खेळला, बॉल हवेमध्ये होता. समालोचन कक्षाच्या समोर थोडा अडथळा आहे, त्या कारणानं समजलंच नाही नक्की तिथे काय झालं, पण शुभमने कॅच पकडली, स्वतःचा बॉडी बॅलन्स ठेवला आणि तदनंतर मात्र भावेशला मैदानाच्या बाहेर पाठवलं. फलंदाज बाद.
लोणेरेची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 45 धावा, 45 या आकड्यावरती 4 फलंदाज आतापर्यंत आपण जर पाहिलं तर बाद झालेले आपल्याला पाहायला मिळालेत. सन्माननीय रणजितभाई मालोरे साहेबांचा सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सन्मान्य वैष्णवजी साठे साहेब आणि सागरजी गायकवाड यांना विनंती करतोय. RVS फायटरचे संघ मालक आहेत, त्यांना विनंती करून आपण या माणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये आपला संघ निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आपला शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. टीमला सुद्धा तुमच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातील. चांगला खेळ संपूर्ण संघ करेल, कारण की RVS फायटर म्हटल्यानंतर पहिला RV फायटर या नावाने संघ होता, पण इकडे आता RVS फायटर म्हणून यावर्षी आपल्याला पाहायला मिळेल. 45 धावा. पुढचा बॉल, समोरचा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा फेकला जातोय. धावा मात्र थांबवण्याचा प्रयत्न चालू झालाय. आई बाळजाई स्पोर्ट्स लोणेरेचं सुद्धा कौतुक करावं लागेल. लोणेरे विभागाचे हे दोन्ही संघ आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, बॉल निघालाय लॉंग स्टॉपला, थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट बॉल, सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. मध्ये जिंकण्यासाठी टीम माऊली मोटार्स लोणेरे या संघाला 16 बॉल मध्ये 28 ची गरज. ब्लॉक होल पद्धतीचा बॉल, लोवो फुलटॉस होता, स्वतःहून यॉर्कर बनवून घेतला ज्यावेळेला बॅकफुटला गेले होते. आणि अशा स्थितीमध्ये आपण जर विचार केला तर तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळाली. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती बॅटिंग करत असताना संघाचं अर्धशतक स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 50 धावा इथे मात्र लागल्या जातात. पुढचा बॉल, समोरचा चेंडू समोरच खेळलाय, स्ट्रोक चांगला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. वेल जज, एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि अथर्व जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर सुद्धा गेला. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतोय. मुनीब गजगे दाखल होताना पाहायला मिळतील. मुंबई गोवा हायवेच्या अगदी बाजूला वसलेलं ते टेम्पाले गाव, मेहेर 11 टेम्पाले संघाचं प्रतिनिधित्व करत असताना या गजगे फॅमिलीने आपण जर पाहिलं ना तर टेम्पाले गावाचं नाव खूप पुढे नेलंय. कारण की प्रत्येक वेळेला एकेका खेळाडूने मात्र आपण पाहिलं तर माणगाव प्रीमियर लीग गाजवली आहे. मग कोण विसरेल त्या मुशरफ गजगेला. तो कामानिमित्त बाहेर देशामध्ये गेलाय, पण तो या खेळपट्टीवरती खेळला, त्याचा खेळ बहरला आणि तो चांगला दर्जाचा परफॉर्मन्स देऊन गेलाय. मग कोण विसरेल तर मसूद गजगेला. तो दक्षिण रायगडाचा हार्दिक पांड्या म्हणून ओळखला जातोय. आणि आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना सातत्यपूर्ण ॲज अ ऑलराऊंडरचं काम हे मात्र मुनीब गजगे यांनी सातत्यानं केलंय आणि आज सुद्धा करतील. डॉट बॉल खेळतात पहिलाच. जवळजवळ 50 या आकड्यावरती 5 धक्के. बॅटिंग करत असताना माऊली मोटार्स लोणेरे या संघाला 13 बॉल आणि 27 धावांची गरज. यावेळेला फुलटॉस सडवा बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, स्क्वेअर लेग पार. हा येतोय मुनीब गजगेच्या बॅटमधून चौकार.
4 ओव्हरचा खेळ संपला. पाहता पाहता 54 धावा धावफलकावरती आहेत. मॅच रंगात येताना पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे आणि इथून पुढे 11.50च्या सरासरीनं बॅटिंग करावी लागणार प्रति षटका मागे. तो समीर आला कर्णधार बॉलिंग साठी. महत्वाच्या षटकाचा पहिला बॉल, फुलटॉस, त्याच्यावरती आक्रमण चढवलाय. बॉल लॉंग ऑनला. वाह वाह, आजच्या दिवसातील सर्वोत्तम झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय प्रतीक जाधव यांच्या माध्यमातून. अगदी आपण जर पाहिलं तर एका हातामध्ये झेल टिपलाय आणि एक महत्वाचा खेळाडू तन्मय अंधेरे त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. पुन्हा पाहूया आपण स्क्रीनवरती, आवर्जून मजा येईल. 24 लाईव्ह इव्हेंट. फुल टॉस बॉल होता, अगदी हवेत खेळला आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर अप्रतिम काय एफर्ट्स पाहायला मिळाले प्रतीक जाधव आणि त्याचा सेलिब्रेशन. हो, सेलिब्रेशन केलंच पाहिजे कारण की सर्वाधिक कठीण झेल होता तो त्यांना पकडून दाखवला. कित्येक वेळेला आपण म्हणतो ना की अशा कठीण कॅच सर पकडल्या जातात, पण त्या पकडल्या जात असताना त्या जास्तीच्या चिपकल्या जातात आणि होय तेच पाहायला मिळालं. धावत आले आणि तदनंतर हात पुढे केला आणि हातामध्ये कॅच सुद्धा. डीजे बाळा यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज या कॅच साठी. आमची कमिटी या प्रत्येक खेळाडूचा आदर सन्मान करते. अजून एक बॉल, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. पुन्हा फिल्डर आहे तिथे. 1 2 3 थर्ड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल पकडला जातोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये भावेश आले आणि भावेश तसेच्या तसे मैदानाच्या बाहेर सुद्धा गेले. अजून एक विकेट. वेळेला अचानक अवकाळी पाऊस यावा आणि मग नुकसान व्हावी अशा पद्धतीचा आपण अनुभव यावर्षी घेतला आणि तसं नुकसान आतापर्यंत माऊली मोटर्स लोणेरे संघाचं झालंय. काय फ्लो होता, अप्रतिम बॅटिंग त्यांची होत होती आणि मध्ये जो विकेटचा रेशो वाढलाय ना तो कायम चालू आहे आणि आता संघ अडचणीमध्ये सापडला. लाजबाब आपण जर पाहिलं तर गोलंदाजी समीर महाडिक यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 9 बॉल त्यांना टाकले आणि या मॅच मध्ये आतापर्यंत सफलतांचा विचार केला तर 4 फलंदाज बाद केलेत आणि 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. लाजबाब गोलंदाजी. टीमचा कर्णधार कसा असावा, समीर महाडिक. निश्चितपणे त्याच्यासारखा असावा पण नशिबाची साथ नाहीये. बॉल टप्पा यष्टीरक्षकाच्या समोर पडला आणि तदनंतर अतिउशी घेत असताना लॉंग स्टॉपला निघाला. 22च्या स्वरूपामध्ये या नशिबाच्या 4. आपण जर पाहिली तर 8 बॉल इथून पुढे 19 धावांची गरज आहे. 8 चेंडू 19 धावा महत्वाची. सर्वाधिक हे शेवटचे 2 बॉल. समीर महाडिक. ओहो हो हो, चांगला बॉल पाहायला मिळालाय. आता वेगाने टाकलाय. या आधी जे कमी गतीचे चेंडू टाकले ना तिथे वाट पाहत होते मैदानावरती खेळत असताना प्रशांत भोसले, पण आता लगेचच मात्र अति वेगाने बॉल टाकला. बॅट उचलेल तर दोर मात्र डॉट बॉल. शेवटचा बॉल असणार आहे. मोठा फटका, बॉल हवेत मिड विकेटच्या दिशेला. फ्लॅट अँड फ्युरियस, दर्जेदार आणि दिमागदार या मॅचला ऑन करणारा ऑन साइडला षटकार.
64 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल मध्ये 13 बनवायच्यात. बॅटिंग करत असताना टीम माऊली मोटर्स लोणेरे संघाला त्या धावा थांबवायच्यात. आई बाळजाई स्पोर्ट्स लोणेरे संघाला 2 दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 13 ची गरज. समोरचा बॉल ब्लॉक लाईनचा पाहायला मिळाला. तिथे मात्र शॉर्ट मिड ऑफला तिथे फिल्डर उभे आहेत. एक धाव निश्चितपणे मिळेल. एका धावेच्या साह्यानं स्ट्राईक रोटेट होईल. ज्याच्या बॅटमधून मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता तो प्रशांत भोसले आता स्ट्राईकला पाहायला मिळणार आहे. महत्वाचा खेळाडू प्रशांतला मात्र आता इकडे आक्रमण करावं लागणार आहे. 5 बॉलमध्ये 12 बनवायच्यात. सुरुवात जी केली होती तर शेवटपर्यंत खेळून दाखवावं लागणार आहे. वा, या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर फिंगर रोल केले, बोटांची जादू दाखवली आणि विकेट सॅक्रिफाईस करण्याच्या नादामध्ये अजून एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. मुनीब यांना घ्यायची होती स्ट्राईक, पण तिथे मात्र आपण जर पाहिलं प्रशांत यांना धावा धावण्याचा मोह आवरला नाही आणि अशा स्थितीमध्ये मुनीब गजगे मैदानाच्या बाहेर. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजशिव छत्रपती महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आजचा दिवस आजची रात्र यशस्वीरित्या निश्चितपणे पार पडावी. छत्रपती शिवाजी महाराज की. आज वेगळीच ऊर्जा मिळवून निश्चितपणे जेव्हा जेव्हा आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करतो महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, कारण की महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते. आणि या वेळेला यस मैदानाच्या आतमध्ये एक वेगळ्याच ताकदीचा वेगळ्याच थाटणीचा फटका. बॉल लॉंग ऑन पार येतोय हा षटकार. आठ फलंदाज बाद झाल्यानंतर 9व्या क्रमांकावरती आल्यानंतर सुद्धा आपण जर पाहिलं तर युवराज सांगतात, युवराजने षटकार खेळलाय. पुढचा बॉल अजून एक या फटका खेळला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग, बॉलला थांबवलं तर जाते पण थोडासा फुटबॉल पाहायला मिळाला. बॉलला उडवलं त्यानंतर बॅकअप चांगलाय. लॉंग ऑन मधून फिल्डर आलेत. एक धाव निश्चितपणे मिळेल. एका जागेवरती समाधान मानला जातोय. मॅच ऑन आहे. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळाला जिथे एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती 2 धावा इथे मात्र येताना पाहायला मिळाला. आणि या 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाची धावसंख्या 73. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. फुल टॉस, बाहेरच्या बॉल सोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न. इथे मात्र अंगलेट येताना पाहायला मिळते. विकेट येते. महत्वाच्या क्षणी मात्र फलंदाज बाद झालेत. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल वेस्ट साईडचा नो बॉल आहे का पहा ना. म्हणजे बाहेर बॉल निघत होता, तो फुल टॉस होता, त्याच्यासोबत छेडछाडी केली. अंगलट तर आले पण आता तिसरे पॉइंटचा जो निर्णय देतील तो मान्य करावा लागणार आहे. रिव्ह्यूचा कॉल झालाय आणि स्लोवर डिलिव्हरी टाकण्याच्या नादामध्ये फुलटॉस करून बसले होते पण फसलेत. प्लॅनिंग सक्सेसफुल झाली आहे. रिव्ह्यू वन सक्सेसफुल. फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. इथून पुढे 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. सिद्धेश कोरपेनं इम्प्रेस केलं या ओव्हर मध्ये. एक षटकार आला जरूर पण तदनंतर आपण जर पाहिलं तर अगदी आरामामध्ये चेंडू फेकले. पहिल्या बॉलला सिंगल आली ना. बघा काय झालं. एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 4 धावा. आज मात्र पहिलीच मॅच रंगात येताना पाहायला मिळते. 3 धावा धावलं तर सुपर ओव्हर.
बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला तर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचा बोलबाला, बॉल डॉट आला तर बॉलिंग करणाऱ्या टीमचा बोलबाला. विजय मात्र माणगाव प्रीमियर लीगचा आहे. एक दमदार स्पर्धा मॅच रंगात येताना पाहायला मिळते, मॅच रंगात येताना पाहायला मिळते. सिद्धेश थांबवतील की समोर राज राज्य गाजवतील. 1 बॉल 4, मोठा फटका. बॉल तर तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर डीप पॉइंटला चाललाय. फिल्डर आहेत, एकदम मिळेल. दुसऱ्या धावीसाठी बॅटर पलटले. बघता बघता विकेट येताना पाहायला मिळेल. सामना जिंकलाय. आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आई बाळजाई स्पोर्ट्स लोणेरे या संघाच्या नावावरती विजयाची घोडधोड येताना पाहायला मिळेल. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. लाजबाब लाजबाब. मी म्हणेन दीपेश मांडे सर, पहिल्या 3 ओव्हरमध्ये असं वाटायला लागलं होतं की ही मॅच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आरामामध्ये चालली आहे. कारण की 18 बॉलमध्ये जवळजवळ 25 धावांची गरज होती. ती मॅच कुठे येऊन टेपली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 धावा असताना 76 धावांचा पाठलाग करताना मात्र दमछाप होताना पाहायला मिळेल. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट, प्रश्नचिन्हच नाहीयेत. 14 बॉलमध्ये 24 धावा आणि धावांचं रेशो थांबवण्याचं